सरपंचाने स्वतःची चारचाकी गाडी पेटवून देत केली एसटी प्रवर्गात धनगर समाज समावेश करण्याची मागणी। दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाकडे सरकारचं दुर्लक्ष। सरपंच गोविंद जाधव। धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे 13 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत। आज त्यांच्या आमरण उपोषणाला 14वा दिवस आहे। मात्र सरकार त्यांच्या या आमरण उपोषणाची दखल घेत नाही आणि त्यातच दीपक बोराडे यांनी आज पत्रकार परिषद घेत सर्व समाज बांधवांना रास्ता रोको करण्याचे आवाहन केले। आता याचे पडसाद पाहायला मिळत असून जालन्यातील लोणार भायगाव येथील सरपंच गोविंद जाधव यांनी पाचोड अंबड मुख्य मार्गावर स्वतःची चारचाकी गाडी पेटवून देत सरकारने लवकर एसटी प्रवर्गात धनगर समाजाचा समावेश करावा व आमचे नेते दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। असे जर 2 दिवसात झाले नाही तर मी आत्महत्या करेल असा इशारा यावेळी त्यांनी दिलाय। सर्व धनगर समाज बांधवांना विनंती आहे की आपले दीपक भाऊ बोराडे झाले आज 14 दिवस झाले हे उपोषणाला बसलेले आहे, तरी हे सरकार त्याची दखल घेत नाही। म्हणून मी आज गोविंद जाधव लोणार भायगावचा सरपंच माझी स्वतःची गाडी पेटवत आहे, कारण आमचा भाऊ 14 दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे। म्हणून मी ह्या शासनाला सांगू इच्छितो की मी माझी स्वतःची गाडी पेटवत आहे, तरी 2.5 कोटी धनगर समाजाला इशारा करत आहे की आपण घरी बसून चालणार नाही। बांधव आपला जर दीपक भाऊ जर गेला तर आपण काय करणार आहे, म्हणून मी आज माझी स्वतःची गाडी पेटवत आहे। परत दुसरा विषय की मी स्वतः जर या शासनानं 2 दिवसात दखल नाही घेतली तर मी स्वतः आत्मदहन उद्या 2 दिवसात या करणार आहे। येळकोट येळकोट जय मल्हार।